आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ज्या शहराचं नावलौकिक आहे अशा महानगराच्या वाहन चालकांना, शहर बस वाहन चालकाच्या कर्मचाऱ्यांचा पगार 12-13 हजार त्यांना मिळत आहे। वर्षानुवर्षापासून ते काम करत आहे गुलामासारखे। त्यांचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे। अशा प्रकारचं ठाम त्यांच्यापर्यंत आम्ही मत मांडलं। त्यांनी सांगितलं की सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यांच्याकडनं आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। बेमुदत आंदोलनाची, बेमुदत काम बंद आंदोलनाची नोटीस दिली आणि सांगितलं की बाबा 3 ऑक्टोबरपर्यंत जर आमच्या पगारवाढीबाबत सकारात्मक निर्णय जर महानगरपालिकेने घेतला नाही तर आम्हाला नाईलाज असतो बेमुदत संपावर जावे लागले प्रकारची नोटीस त्यांना दिलेली आहे। पिछले 10-15 वर्षों से नागपुर नगर निगम के अंतर्गत आपली सिटी बस सेवा शुरू है। नगर निगम द्वारा आपली सिटी बस के कंत्राटी कर्मचारियों को बहुत ही कम वेतन यानी 12 से 13 हजार रुपए का वेतन दिया जा रहा है, जिससे इन कर्मचारियों को अपना परिवार चलाने के लिए आर्थिक संकटों का सामना करना पड़ रहा है। इतने कम वेतन में जीवन यापन करना मुश्किल हो गया है। इस दौरान कई बैठकें हुई और वेतन वृद्धि की मांग की गई, लेकिन प्रशासन ने इस पर कोई कार्रवाई नहीं की। लेकिन दूसरी ओर नगर निगम प्रशासन ने नगर निगम के अन्य विभागों में कार्यरत कर्मचारियों को अधिक वेतन वृद्धि देकर न्याय दिया है, लेकिन सिटी बस कर्मचारियों के साथ अन्याय किया जा रहा है। इसके खिलाफ नागपुर महानगर पालिका आपली बस कंत्राटी कामगार संघ भारतीय मजदूर संघ के नेतृत्व में 3 अक्टूबर से अनिश्चितकालीन आंदोलन का आह्वान किया गया है। इस बीच सिटी बस बंद रहने के कारण नागपुर के लोगों को परेशानी होगी और अगर इस दौरान कोई अप्रिय घटना होती है तो इसके लिए नगर निगम जिम्मेदार होगा, ऐसी चेतावनी कामगार संघ ने दी है। नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूर महापालिकेच्या अंतर्गत शहर सेवा ही चालवण्यात येते आपली बस म्हणून, आणि या आपली बसमध्ये जवळपास 3.5 ते 4 हजार कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर, बाकीचे अजून कर्मचारी हे कंत्राटी कामगार म्हणून सेवा पुरवित आहे। या कर्मचाऱ्यांच्या सेवा जवळपास 10 ते 15 वर्षाच्या कालावधीच्या झालेल्या आहेत। असं असतानाही या कर्मचाऱ्यांना फक्त किमान वेतनानुसार पगार देण्यात येत आहे। कुठेही त्यांच्या पगारामध्ये वाढ होत नाही आहे। संघटना म्हणून त्यांना वेळोवेळी निवेदन दिले, परंतु आमच्या निवेदनाकडे फक्त त्यांनी एकच सांगितलं की आम्ही सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, सरकारचं मार्गदर्शन मागितलेलं आहे, ते प्राप्त झाल्यानंतर तुमच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं। त्यामुळं अनेक वेळा हा असा प्रकार झाल्यामुळं आज पुन्हा आमची मनपा आयुक्तांसोबत बैठक झाली। मनपा आयुक्तांनी आज आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं, रितसर पत्र काढलं होतं आणि आम्हाला आज मनपा आयुक्तांच्या तिथे बैठकीसाठी बोलवलं। आमचे मित्र माननीय आणि आमचे मार्गदर्शक माननीय आमदार प्रवीणजी दटके साहेब हे सुद्धा आजच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। ते देखील या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या मागण्याच्या संदर्भामध्ये मागील अनेक दिवसापासून या कर्मचाऱ्यांना मदत करत आहे, म्हणून ते देखील आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी उपस्थित होते मनपा आयुक्तांच्या बैठकीमध्ये। आणि त्यांनी देखील मनपा आयुक्तांना सांगितलं की तुम्ही पगार वाढ करा, तुम्ही कुठेतरी मार्ग काढा। त्यांना आम्ही मेट्रोचे वेगवेगळे उदाहरण दिले की मेट्रोमध्ये कशा प्रकारची वेतनवाढ केली, असे वेगवेगळे उदाहरण दिले। आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहे, मुंबई असो, औरंगाबाद असो, तिकडे भाईंदर असो, ठाणे असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या महानगरपालिकेच्या अंतर्गत सेवा चालतात, बस सेवा चालतात, बेस्टच्या माध्यमातून बस सेवा चालतात, यांच्या देखील पगाराचे जे प्रस्ताव आहे, वेतन चिठ्ठ्या आहे, ह्या सगळ्या त्यांना दाखवल्या की यांना जर एवढा पगार मिळू शकते तर आपल्या महानगरपालिकेच्या नागपूरसारख्या महानगर, जे विदर्भातलं सर्वात मोठं महानगर आहे, आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ज्या शहराचं नावलौकिक आहे अशा महानगराच्या वाहन चालकांना, शहर बस वाहन चालकाच्या कर्मचाऱ्यांचा पगार 12-13 हजार त्यांना मिळत आहे। वर्षानुवर्षापासून ते काम करत आहे गुलामासारखे। त्यांचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे। अशा प्रकारचं ठाम त्यांच्यापर्यंत आम्ही मत मांडलं। त्यांनी सांगितलं की सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यांच्याकडनं आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी त्यांना आज नोटीस दिली
बेमुदत आंदोलनाची, बेमुदत काम बंद आंदोलनाची नोटीस दिली. संघटनेचे अध्यक्ष माननीय नागेशजी सहारे होते, हर्षलजी ठोंबरे होते, जिल्हा प्रमुख महासचिव होते आपले, आणि आमदार माननीय प्रवीण भाऊ दटके हे देखील आमच्यासोबत उपस्थित होते. आम्ही त्यांना नोटीस दिली आणि सांगितलं की बाबा 3 ऑक्टोबरपर्यंत जर आमच्या पगारवाढीबाबत सकारात्मक निर्णय जर महानगरपालिकेने घेतला नाही तर आम्हाला नाईलाज असतो बेमुदत संपावर जावं लागेल प्रकारची नोटीस त्यांना दिलेली आहे. उद्या आम्ही माननीय नितीनजी गडकरी साहेबांची, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना हा सगळा विषय समजावून सांगू की साहेब आमच्यावर हा अन्याय का करण्यात येत आहे. एकीकडे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहे, त्यांच्या वेतनामध्ये 1.5 वाढ, आणि हे कर्मचारी 12-13 हजारात 15-15 वर्षापासून काम करून आले. हा कुठला अन्याय आहे. अशा प्रकारची सर्व विषय त्यांच्यासमोर मांडून या कर्मचाऱ्यांना 3 ऑक्टोबरच्या आधी वेतनवाढ द्यावी, अन्यथा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बेमुदत संप करू. त्याच्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शहर बस सेवा बंद झाली तर त्याला जबाबदार मनपा प्रशासन राहणार आहे. माननीय नागेशजी सहारे माझ्यामध्ये तुमच्यासोबत उपस्थित आहे. मी स्वतः भारतीय मजदूर संघाचा प्रदेश महामंत्री, या संघटनेचा वर्किंग प्रेसिडेंट म्हणून काम करतो. गजानन गटलेवार या संघटनेचे महासचिव कमलेशजी वानखडे आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की नागपूर महानगरपालिका ही मागे जवळपास 15 वर्षापेक्षा जास्त काळापासून आपल्या नागपूरची शहर बस वाहतूक सेवा नागपूर शहराला देत आहे. मोठी सेवा आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून नागपूर शहराची बस सेवा सुरू होती, परंतु नागपूर महानगरपालिकेने ती सेवा स्वतःकडे हस्तांतरित करून घेतली आणि त्यानंतर स्टार बसच्या माध्यमातून आणि नंतर आपली बसच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये शहर बसची सेवा सुरू केली. परंतु एवढी मोठी सेवा एवढ्या मोठ्या शहरामध्ये, महानगरामध्ये शहर बसची सेवा देत असताना मोठ्या प्रमाणामध्ये बस त्यांनी भाड्याने घेतल्या. काही बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आणि त्या माध्यमातून शहर बस सेवेचं कामकाज सुरू आहे. परंतु एवढी मोठी सेवा पुरवित असताना ही जी आज शहर बस सेवा संपूर्ण महानगरामध्ये आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतीपर्यंत जी सेवा शहर बस सेवा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, ती चालवणारे जे कर्मचारी आहे हे कंत्राटी कर्मचारी आहेत. यांच्या सेवा जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून यांच्या सेवा झालेल्या आहेत. कोणाकोणाच्या सेवा तर स्टार बसपासून कोण काम करत आहे, 15 वर्षापेक्षा जास्त सेवा त्यांच्या झालेल्या आहेत. असं असताना नागपूर महानगरपालिकेचं प्रशासन या कर्मचाऱ्यांना फक्त 12-13 हजार रुपये पगार देत आहे. आणि एवढ्या कमी पगारामध्ये, एवढ्या तुटपुंज्या वेतन पगारामध्ये 10-15 वर्षाची सेवा झाल्यानंतरही पगारात जर वाढ होत नसेल, वेतन करार होत नसेल, समाजकाम समानतेच्या माध्यमातून जर यांना वेतन मिळत नसेल तर या कर्मचाऱ्यांनी आपलं कुटुंब कसं चालवावं असा मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर पडलेला आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास आतापर्यंत मनपा आयुक्तासोबत माननीय आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीण भाऊ दटके यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास आतापर्यंत 4-5 बैठकी त्या ठिकाणी मनपा आयुक्तासोबत झाल्या आणि मनपा आयुक्तांनी त्या ठिकाणी सकारात्मकरित्या आमच्या सर्व मागण्या त्या ठिकाणी ऐकून घेतल्या. काही किरकोळ मागण्या त्यांनी निश्चित मंजूर केल्या असतात, परंतु मुख्य जो प्रश्न आहे वेतनवाढीचा, तो प्रश्न अद्यापपर्यंतही त्यांनी सोडवलेला नाही. दरवेळेस बघतो पाहतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. परंतु महानगरपालिकेचं कारभार खूप मोठा आहे. महानगरपालिकेमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. बीव्हीडीच्या माध्यमातून काही सेवा, ॲम्ब्युलन्स कंत्राटी कर्मचारी काम करत आहे. कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी काम करत आहे. या सर्वांचा पगार या शहर बस वाहतूक सेवेमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त. जे कॉम्प्युटर ऑपरेटर कंत्राटी म्हणून काम करत आहे त्यांचा 16,000 रुपये पगार त्यांना मिळत होता. आता मध्यंतरी त्यांचा पगार 23,000 झाला. त्याचं पत्र माझ्याजवळ आहे.
त्याच्या व्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेला जेव्हा कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करायची वेळ आली त्यावेळेस तात्कालीन जे मनपा आयुक्त होते राधाकृष्णन साहेब त्यांनी सभागृहामध्ये नियमित कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी विषय मांडला होता. परंतु नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे, सध्या देता येणार नाही असा विषय होता. परंतु माननीय राधाकृष्ण साहेबांनी असं सांगितलं की 3 महिन्यामध्ये मी सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणेल. तरी सभागृहाने या 7व्या वेतन आयोगाला मंजुरी द्यावी आणि सभागृहाने ती मंजुरी देखील दिली आणि सर्वांना 7वा वेतन आयोग लागू झाला. आम्ही स्वागत करतो. सर्वांचा पगार वाढायलाच पाहिजे, त्यांना नियमाप्रमाणे कामगार कायद्याप्रमाणे वेतन भत्ते मिळालाच पाहिजे, निश्चितच त्यांचं स्वागत करतो. परंतु असं करत असताना महानगरपालिकेच्या प्रशासनाने अद्यापपर्यंतही हे जे कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे आपल्या शहराला अत्यावश्यक सेवा म्हणून आज जे सेवा पुरवित आहे शहर बसच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं. या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या सेवा शर्ती ज्या कामगार कायद्यामध्ये आहेत त्या मिळत नाही. ऑपरेटर जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या सर्व सेवा शर्तीचं उल्लंघन करतात. वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो वेळोवेळी महागाई भत्ता जाहीर होतो तो देखील वेळेवर मिळत नाही, मग मिळाला तर त्याचा एडीएस मिळत नाही. अशा अनेक समस्या या कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी आहेत. यांना कुठल्याही सुरक्षेचे साधनं नाही आणि एकंदरीत त्यांच्याकडे जे वागणूक यांना जी वागणूक देण्यात येत आहे ती अतिशय खालच्या स्तराची वागणूक आहे. अशाही परिस्थितीमध्ये हे कर्मचारी आज आपला जीव धोक्यात टाकून या ठिकाणी नागपूर शहराला शहर बस सेवेची सेवा देत आहे. आणि एवढं सगळं असतानाही आमची आज पुन्हा माननीय मनपा आयुक्तांसोबत मिटिंग झाली. आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल कुठेतरी सकारात्मक निर्णय घ्या. त्यांनी तोच विषय सांगितला की ते शासनाच्या हातात आहे, नगर विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यांचं उत्तर आलं नाही. आम्ही त्यांना वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या वतीने मग नाशिक असो, औरंगाबाद असो, तिथे मुंबईतल्या वेगवेगळ्या मीरा भाईंदर असो, ठाणे असो, या ठिकाणी जे शहर बस सेवा महानगरपालिकेच्या माध्यमातून बेसच्या माध्यमातून दिल्या जाते त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पगाराच्या चिठ्ठ्या दाखवल्या, काही प्रस्ताव दाखवले. याच्यावरून तुम्ही निर्णय घ्या. कारण की महानगरपालिका ही स्वायत्तशासी संस्था आहे आणि स्वतःचं उत्पन्न स्वतः तयार करून करण्याचं त्यांचं हे आहे. त्याच्यामुळे ते स्वतः निर्णय घेऊ शकतात, परंतु तसा कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेत नाही. मध्यंतरी मेट्रोचं आमचं आंदोलन झालं होतं. मेट्रोमध्ये देखील असाच विषय झाला होता की केंद्र सरकारच्या धर्तीवर त्यांना मिनिमम वेजेसनुसार पगार मिळत होता मेट्रो सुरू झाली तेव्हा, आणि 7 महिन्यांनी त्यांचा पगार राज्य शासनाच्या किमान वेतनानुसार देण्यात आला दुकाने स्थापनेच्या माध्यमातून. आम्ही त्यावेळेस जवळपास संविधान चौकामध्ये भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली जवळपास 15 दिवस आंदोलन चालवलं आणि त्या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी त्या आंदोलनाची दखल घेतली आणि प्रवीणजी दटके, भारतीय मजदूर संघ असं मिळून एक मोठा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्या आंदोलनामध्ये त्या पगारावर चर्चा झाली आणि त्या पगाराची चर्चा झाल्यानंतर त्यांचा जो कामगार राज्य शासनाच्या किमान वेतनानुसार जो पगार मिळत होता त्या पगारामध्ये त्यांनी विशेष भत्ते जाहीर केले आणि आता तेव्हा कुठे त्या लोकांचा पगार जवळपास 22,000च्या घरात गेलेला आहे. अशाच प्रकारचे विशेष भत्ते किंवा विशेष एक काहीतरी अंतर्गत वाढ म्हणून यांना मिळालं पाहिजे. तेव्हा कुठे आज शासनाचा जो किमान वेतन दर आहे तो अतिशय कमी आहे. 12-13 हजार रुपये वाहन चालवणाऱ्या माणसाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते लोक आज काम करत आहे. आपण समजू शकता अतिशय अत्यावश्यक सेवा आपली नागपूरची शहर बस वाहतूक आहे आणि अशा कंडिशनमध्ये आज हे लोक या ठिकाणी काम करत आहे. पुढचं भविष्य पूर्ण अंधारकामय आहे. सामाजिक सुरक्षा नाही, मुलं बाळा आहे, कुटुंब आहे, 12-13 हजारामध्ये शिक्षण करणार आहे, की कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार आहे, की बिमाऱ्या करणार आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे यांच्यासमोर मुख्य प्रश्न आहे. म्हणून यांना पगार वाढ झाला पाहिजे. तर हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आज माननीय मनपा आयुक्तांच्या चेंबरमध्ये बैठक झाली. आमदार प्रवीण भाऊ दटके त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला विचार सुरू आहे. त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही निर्णय घेऊन घ्या. यस म्हणा किंवा नाही म्हणा. आम्ही नाही जर म्हटलं तर आम्ही 3 तारखेपासून या नागपूर शहराच्या जो बस सेवेचा नागपूर शहराची जी बस सेवा आहे ते खंडित करू. आम्ही बेमुदत कामावर कामबंद आंदोलन करू, स्ट्राईक करू. अशा प्रकारची नोटीस माननीय मनपा आयुक्तांना दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्याकडे यासाठीच आलो की आज हे जे गरीब कामगार आहेत
ज्यांना समान काम समान वेतनानुसार आज शासनाच्या नियमित वाहन चालकाचा पगार 7,000च्या वरती आहे, यांना कमीत कमी त्याचं बेसिक जरी लागू केलं समान काम समान वेतनाच्या अधिपत्याखाली 20-22 हजाराचं, तरी यांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. म्हणून या अशा प्रकारचा संप आहे.